चिपरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचार दौरा थांबवला। नांदणी जिल्हा परिषद उमेदवार सो महादेवी उर्फ राणी दीपक कोळी व पंचायत समिती उमेदवार सचिन महावीर पाटील यांचा प्रचार दौरा आज चिपरी गावातून करण्यात आला होता। पण यावेळी अचानक सोशल मीडियावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवार तसेच ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या नेत्यांनी ही बातमी समजताच प्रचार दौरा बंद करून चिपरी ग्रामपंचायत चौकामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी उपस्थित अभय पाटील, शीतल पाटील, संदीप गावडे, रणजित आवळे, विजय कांबळे, तानाजी वठारे, अशफाक मुजावर, अमर सूर्यवंशी, अभिजित पाटील, अनिकेत कांबळे, सुनील कोळी तसेच गावातील नागरिक, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। काळा दिवस म्हणून त्याच्याकडे आज पाहावं लागेल असं एक महाराष्ट्रातलं हुरहुरणारे नेतृत्व, संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असलेले आणि प्रशासनाच्या ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंतची इत्यादीभूत माहिती असून गावगाड्याचा विकास आणि एक महाराष्ट्राला नव्या पद्धतीने दिशा देणारं नेतृत्व अजितदादा पवार यांचं आज अत्यंत दुःखद असं अपघाती निधन झालं। ही बातमी ज्यावेळी आम्हासारख्या गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ज्यावेळी समजली, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू असताना चिपरी गावामध्ये आज आमचा प्रचाराची रॅली चालू होती आणि व्हॉट्सअप आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही ज्यावेळी बातमी आम्हाला कळाली, त्यावेळी आज संपूर्ण गावातल्या या जनतेच्या माध्यमातून आम्ही अजितदादा पवारांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि एक सामाजिक सलोखा जपण्याचं काम म्हणून आजचा हा प्रचार आम्ही या ठिकाणी इथंच थांबवत आहे आणि अजितदादांसारखा एक नेतृत्वाला आपण महाराष्ट्रानं गमावले आहोत अशा एक दुःखद घटनेला आम्ही 2 मिनिटं या ठिकाणी थांबून श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।